नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ म्हणजेच सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणा देशामध्ये म्हणा गहू पेरणी झालेली आहे। गव्हाचे सीझन सध्या सुरू आहे। बऱ्याचशा प्रमाणामध्ये गहू पेरणी होऊन आता 2 महिने झालेले आहेत, काहींचा 1 महिना झालेला आहे। वेगवेगळ्या वेळेला शेतकऱ्यांनी या गव्हाची पेरणी केलेली आहे। हा व्हिडिओ टाकायला खरं तर उशीर झाला आहे, कारण आजचा हा व्हिडिओ आपण गव्हाच्या पहिल्या फवारणीवरती आजचा हा व्हिडिओ बनवणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गहू किती महिन्याचा झाल्यानंतर पहिली फवारणी केली पाहिजे, त्यासोबतच गव्हावरती कोणकोणते रोग पडतात, त्यासोबतच गव्हावरती पहिली जी फवारणी आहे ही कोणत्या औषधाची केली पाहिजे जी शेतकऱ्याला परवडेल व त्यासोबतच फवारणी केल्यानंतर गव्हाला फुटवा हा चांगल्या प्रमाणामध्ये येईल। चला तर मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेती योजनांची माहिती व शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी गहू पेरून महिना 2 महिने झालेले आहेत। तर गव्हाची जी पहिली फवारणी असते ही शेतकऱ्यांनी किमान 1 महिना ते 1.5 महिन्यानंतर, गव्हाच्या पेरणीच्या 1 ते 1.5 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यापर्यंत या टप्प्यामध्ये पहिली फवारणी करून घेणे आवश्यक असते। यामध्ये जे काय गव्हावरती दुसरे कोणतेही रोगराई पडत नाही। गव्हावरती सहसा पांढरा मावा, लाल मावा पडत असतो किंवा गव्हाचे जो शेंडा असतो हा पांढरा पडत असतो किंवा करपा रोग येत असतो। याच्या व्यतिरिक्त गव्हाला दुसरे कोणत्याही प्रकारची रोगराई येत नाही। त्यामुळे गव्हावरती शेतकऱ्यांनी जास्त फवारणीला खर्च करू नये। गव्हावरती पूर्ण सीझनमध्ये 1 ते 2 फवारण्या शेतकऱ्यांनी कराव्यात। 2 फवारणीपेक्षा जास्त फवारणी गव्हावरती करण्याची आवश्यकता नसते। त्यामध्ये जी काही पहिली फवारणी असते ही पहिली फवारणी बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतात की चांगल्या प्रकारे पहिली फवारणी कोणती करावी, जेणेकरून जो काही गव्हावरती मावा असतो तो नष्ट होईल व त्यासोबतच गव्हाचा चांगला फुटवा होण्यासाठी गव्हावरती काय फवारावे। तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला असे सांगेल की गव्हावरती पहिली फवारणी करताना इन्सेक्टिसाइडमध्ये म्हणजेच कीटकनाशकामध्ये प्रोफेक्स सुपरची तुम्ही चॉईस किंवा निवड करावी। त्यासोबतच म्हणजेच कीटकनाशकासोबत तुम्हाला गव्हाचा चांगला फुटवा होण्यासाठी चॅलेंजर याची एक चांगल्या प्रमाणामध्ये निवड करावी। त्या चॅलेंजर व्यतिरिक्त अजून मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याचशा प्रमाणामध्ये वेगवेगळे जे टॉनिक आहेत ते मिळून जाईल, त्याची देखील तुम्ही निवड करू शकता। त्यासोबतच बुरशीजन्य रोगांसाठी बुरशीनाशक तुम्ही M45 वापरू शकता। त्यासोबतच सिक्सर नावाचे बुरशीनाशक आहे। असे वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या किमतीनुसार तुम्ही बुरशीनाशक हे वापरू शकता। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये प्रोफेक्स सुपर पर 15 लिटर 30 ml, त्यासोबतच चॅलेंजर जर तुम्ही घेतले तर ते 7 ते 8 ml व M45 जर घेतले तर ते तुम्ही 30 ग्रॅम एका ड्रामसाठी वापरू शकता। त्या व्यतिरिक्त तुम्ही प्रोफेक्स सुपर व्यतिरिक्त तुम्ही कराटे या औषधाची देखील निवड करू शकता व चॅलेंजर ऐवजी तुम्ही कोणत्याही कंपनीच्या वेगळ्या टॉनिकची निवड करू शकता व M45 व्यतिरिक्त कोणत्याही एका बुरशीनाशकाची निवड करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, या मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फवारणी केली तर तुमच्या गव्हाला चांगल्या प्रमाणामध्ये फरक पडेल। त्याच्यावरती असलेला मावा, कीड सगळ्या प्रकारे नष्ट होईल व त्यासोबतच तुमच्या गव्हाचा फुटवा देखील चांगल्या प्रकारे होईल। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।